नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत करडईची भाजी ही रेसिपी। ही भाजी झटपट होते आणि शेंगदाणे घातल्यामुळे खमंग अशी लागते। भाकरीसोबत खाल्ली की या भाजीची मजा काही वेगळीच असते। या भाजीची टेस्ट सिंपल आणि साधी आणि सोज्वळ अशी टेस्ट असते। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी जेव्हा मार्केटमध्ये मंडईला गेले होते तेव्हा मला एकदम फ्रेश अशी ताजी आणि फ्रेश अशी करडईची भाजी दिसली, तर लगेच माझ्या मनामध्ये खाण्याची उत्सुकता झाली, कारण एवढी फ्रेश भाजी मला मार्केटमध्ये एकदम ताजी ताजी अशी भेटली आहे। तर फ्रेंड्स, आता पावसाळ्याचे दिवस आलेच आहेत, तर आता मस्त मार्केटमध्ये छान छान हिरव्यागार अशा भाज्या येतात, तर त्यामध्ये करडईची सुद्धा भाजी येते। तर म्हणलं फ्रेंड्स, ही रेसिपी मी तुमच्याशी सुद्धा शेअर करावी, कारण ही गावरान पद्धतीची रेसिपी आहे। तर मंडळी, सर्वात अगोदर करडईचे पाने निवडून व स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। पाणी निथळल्याच्या नंतर भाजी एकदम बारीक अशी चिरून घ्या। तर मी इथे सर्वात अगोदर पाने असे जोडून घेत आहे। तर फ्रेंड्स, मी इथे भाजी स्वच्छ अशी निवडून घेतले आणि पाने सर्व एकत्र असे जोडून घेऊन अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घेत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पाने जोडून सर्व भाजी चिरून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व भाजी चिरून झालेली आहे। आता मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे कढईमध्ये टाकून घेतले आहे। आता शेंगदाणे थोडे लाल होईल तोपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी इथे शेंगदाणे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यात टाकून घेतले आहे आणि इथे मी 8 ते 10 हिरवी मिरची घेतली आहे आणि 1 ते सव्वा 1 चमचा मी इथे मीठ टाकून घेतले आहे आणि अशा प्रकारे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट ठोसर असं काढून घ्यायचं आहे। आता सर्वात अगोदर इथे कढई ठेवून घ्यायची आहे। आता कढई मध्यम आचेवर तेल गरम करा आणि तेल तापल्यावर त्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून घ्यायचे आहे। आता लसूण थोडासा लाल होईल तोपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। या भाजीला थोडासा लालच असा लसूण तळवायचा आहे। अशा प्रकारे लसूण थोडासा लाल झाल्याच्या नंतर यात चिरलेली करडईची भाजी टाका आणि 2 मिनिटे परतून घ्या। भाजीचा कच्चा वास जाईपर्यंत भाजी थोडीशी परतून घ्या। भाजी थोडी मऊ झाल्यावर त्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। भाजी अशा प्रकारे छान अशी परतून घ्यायची आहे आणि थोडीशी भाजी मऊ झाल्याच्या नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मंद आचेवर भाजीला 5 ते 7 मिनिट शिजून घ्यायची आहे। त्यानंतर पाणी न घालता वाफेवर शिजवल्यास भाजी जास्त छान चवदार अशी लागते। तर इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले आहे। त्यानंतर इथे अजून थोडंसं मीठ टाकून घेत आहे। अशा प्रकारे छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता, असे ठोसर शेंगदाणे टाकून घेऊन छान अशी भाजी परतून घ्यायची आहे आणि या भाजीला करता वेळेस शेंगदाण्याचे कूट हे थोडंसं ठोसरच असं पाहिजे, जेणेकरून आपली भाजी जास्त चवदार अशी लागते। गरमागरम करडई आणि शेंगदाण्याची भाजी बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खायला अतिशय चवदार अशी लागते। आणि ही भाजी करताना भाजीवरती झाकण न ठेवता मंद आचेवर 4 ते 5 मिनिट शिजून घ्यायचे आहे, जेणेकरून भाजीचा कलर छान असाच टिकून राहतो। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता, अशा प्रकारे माझा करडईचा बेत झालेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी करडईची भाजी, पोळी आणि एका साईडला लोणचं, पापड, हिरवी मिरची अशा प्रकारे आज माझ्या भाजीसोबतचा ताव होता। इथे बटाट्याची भाजी, थोडासा राईस आणि दही आणि पापड। तर अशा प्रकारे आजची होती ही रेसिपी। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही करडईची भाजी रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।